नमस्कार. आज आपण पंढरपूर तालुक्यातील पेहे येथे आलेलो आहे. तर शेतकऱ्यांसाठी तुमची पहिली ओळख करून द्या. नितीन बागल पेहे. तुम्हाला आमची भेट व्हायच्या अगोदर काय त्रास होता नेमका? मला शुगरचा त्रास होता हां. आणि 2 वर्षापूर्वी मला रक्त पातळ व्हायची गोळी चालू होती 2 वर्षापासून. बरं. आता साधारण तुम्ही सकाळी किती गोळ्या खात होता आणि दुपारी किंवा संध्याकाळी किती गोळ्या खात? टोटल गोळ्या किती खात होता पहिल्या दवाखान्यात? एक सकाळी शुगरची गोळी खात होतो. हां. त्यानंतर एक पित्ताची गोळी. हां. आणि एक गोळी रक्त पातळ व्हायची गोळी. हां. अशा 3 गोळ्या. सकाळी 3 गोळ्या. दुपारी शुगरची गोळी आणि रक्त पातळ व्हायची गोळी. 3 आणि 2 5. आणि संध्याकाळी 3 गोळ्या खात होतो. अशा 8 गोळ्या दिवसात कंटिन्यू जात होत्या. आता हे तुम्ही जे फायटॉन ज्यूस घेतलंय आणि ही डायबुकेअर गोळी घेतली आहे, ही चालू करून तुम्हाला किती दिवस झालं? ज्यूस चालू करून फायटॉन ज्यूस चालू करून 2 बाटल्या संपले. आता 2 महिने झाले जवळजवळ. 2 महिने पुढे दिवस गेले. आणि गोळी चालू करून 1 महिना म्हणजे 1 महिना नंतर गोळी घेतली. अच्छा, तुम्हाला काय फरक जाणवतो नेमका म्हणजे हे घेतल्यापासून? फायटॉन ज्यूस घेतल्यापासून म्हणजे फायटॉन ज्यूस वापरल्यापासून म्हणजे अशक्तपणा थोडा कमी झालेला आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला मागून ही गोळी घेतली की गोळीचा रिझल्ट बघितला. तर गोळीचा रिझल्ट 1 महिना चालू केल्यानंतर मी आता जी बाकीच्या गोळ्या दवाखान्यातल्या ती बंद केलेल्या. जे तुम्ही 8 गोळ्या खात होता दिवसाकाठी, त्यातल्या किती गोळ्या बंद केल्या? त्या सगळ्याच बंद केल्या? सगळ्याच बंद केल्या गोळ्या. सगळ्या बंद केल्या. आणि ही गोळी एकच गोळी चालू. एक गोळी फक्त बाटली चालू. बाकी सगळ्या गोळ्या बंद आहेत. आणि तुम्हाला काय फरक पूर्णपणे फरक पडला? पूर्ण शुगर कंट्रोल मध्ये आली, रक्त पातळ करायची गोळी बंद झाली, म्हणजे त्याचा काय त्रास होता? जी गोळ्या बंद केल्या त्या त्रास काय जाणवत नाही का? आता काहीच त्रास जाणवत नाही. आणि जे तुमचे शूटिंग बघणारे लोक आहेत, तुमचा ह्याच्याबद्दल काय अभिप्राय असेल किंवा तुमच्या ह्याचा फीडबॅक काय असेल ह्याच्याबद्दल? याचा फीडबॅक फक्त लोकांनी वापरून बघितलंच पाहिजे. आणि बघत असताना जी रासायनिकपेक्षा आपलं जे आयुर्वेदिक गोळ्या वापरून रिझल्ट बघितला पाहिजे. तुम्ही ह्या वापरून समाधानी आहे पूर्णपणे? 100% समाधान. ओके. तुम्ही आमच्या कंपनीचं औषध वापरलं किंवा वेळात वेळ करून तुमची मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद.